नमस्कार मंडळी, आज आपल्याला बनवायचं आहे चमचमीत अशी चण्याची भाजी. चला तर मग बघूया त्यासाठी लागणारे साहित्य. त्यासाठी मी इथे एक तवा घेतलेला आहे, त्यावर 3 ते 4 टोमॅटो घेतलेले आहे, 3 उभे कापून घेतलेले कांदे घेतले आहे, मिरची घेतलेली आहे, खोबरा कीस घेतलेला आहे, लवंग विलायची घालून घ्यायची आहे, छान असा भाजून घ्यायचा आहे. हा मसाल्यामध्ये तुम्ही तीळसुद्धा किंवा शेंगदाणेसुद्धा घालू शकता. मसाला खूप छान असा भाजून झालेला आहे. या मसाल्याला आपल्याला छान मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. नंतर एका पॅनमध्ये आपल्याला 4 ते 5 पळी तेल घालून घ्यायचं आहे. तेल घातल्यानंतर आपल्याला तेलाला छान असं गरम करून घ्यायचं आहे. मी हे चणे चुलीवर बनवत आहे. इथे यम्मी अँड डिलिशियस चणे रात्रीच भिजत घालून घेतलेले आहे. ते आता आपल्याला बनवून घ्यायचे आहे. नंतर मी ते छान असं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि 1 ते 1.5 चम्मच अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. अद्रक लसूण पेस्ट शिजल्यानंतर आपल्याला जे वाटण केलं होतं ते वाटण आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे. वाटण छान असं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या वाटणाला तेल सुटेल आणि आपलं वाटण परफेक्ट होईल. या प्रकारे मी छान असं वाटण, तोपर्यंत तुम्ही चॅनलला फॉलो करून घ्या आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. नंतर त्याचप्रमाणे आपल्याला काही इन्ग्रेडियंट लागणार आहे. त्यामध्ये इथे मी 1 ते 1.5 चम्मच हळद घालून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि मी ते धनेपूड घेतलेली आहे 2 चम्मच, तीसुद्धा आपल्याला घालून घ्यायची आहे आणि छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. मी मिक्स करून घेतलेले आहे. नंतर आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालून मी ते वाटण घेतलेलंच पाणी, मसाल्याचं पाणी यूज करत आहे आणि त्याने छान असं फिरून घ्यायचं आहे. यामुळे आपला मसाला छान असा शिजून जाईल आणि नंतर आपला मसाला छान असा तेल सोडलेला आहे. तुम्ही बघू शकता, तेल सोडल्याशिवाय आपल्या भाजीला परफेक्टपणा येणार नाही. म्हणून भाजीने जोपर्यंत तेल सोडणार नाही तोपर्यंत भाजीच्या मसाल्याला परतून घ्यायचं आहे. छान असा मसाला परतून झाल्यानंतर आपल्याला इथे काळा मसाला घालून घ्यायचा आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचा काळा मसाला इथे घालू शकता. नंतर आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे, अर्धा ग्लास, आणि छान असं वाफ येऊ द्यायची आहे, म्हणजे उकळी येऊ द्यायची आहे. छान अशी मसाल्याला उकळी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली चणे आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे आहे. मी ते स्वच्छ धुवून घेतलेले चणे त्यामध्ये घालून घ्यायचे आहे. थोडे निसून वगैरे घ्यायचे आहे आणि छान असे मिक्स करून घ्यायचे आणि छान आपल्याला असे हाय फ्लेमवर या चण्याला शिजून घ्यायचं आहे. झाकण ठेवून शिजू घ्यायचं आहे. मी इथे गरम मसाला घालून घेत आहे 1 चम्मच. यामुळे आपल्या चण्याला छान छान अशी झणझणीतपणा येईल आणि तुम्ही बघू शकता ग्रेव्ही प्लस चणा छान असा रेडी झालेला आहे. तुम्ही लाईक करा, खूप टेस्टी झालेला आहे. एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.